आपल्याकडे ग्रंथालय सुरू केलंय. आपण काय सुरू केलंय? ग्रंथालय. ग्रंथालयामध्ये काय राहतं? काय असतं? आपण काय ठेवलेलं असतं तिथे? गुलाबाचं फूल, बुक्स ठेवलेले असतात. काय ठेवलेले असतात? बुक्स. आणि त्याला दुसरा शब्द आहे पुस्तकालय. काय शब्द त्याला? पुस्तकालय म्हणतो. किंवा दुसरा शब्द आहे त्याला ग्रंथालय. ठीक आहे. मग आपल्याकडे जवळपास 500 ते 600 पुस्तकं आणि ग्रंथ. मग त्यापैकी आज मी तुम्हाला सगळ्यांनी बघितलेला पुस्तक म्हणण्यापेक्षा तो आहे ग्रंथ. काय? ग्रंथ. ओळख आहे का तुम्हाला? काय म्हणतात? श्रीमद भगवत गीता. काय आहे बरं श्रीमद भगवत गीता? म्हणजे काय आहे? तुम्ही घरी बघितलंय का? कोणाकोणाच्या घरी आहे? 1 2 3 4 5 5 लोकांच्या घरी आहे. 6 बाकीच्यांच्या घरी नाहीये. ठीक आहे. तर भगवद्गीतेमध्ये आपल्याला कोणाचं चित्र दिसतंय वरती कव्हर वर? राम लक्ष्मण आहे का? नाही. तर भगवान श्रीकृष्ण आणि कोण आहेत? अर्जुन आहेत. मग आता ही भगवद्गीता कुठे सांगण्यात आली? तर आता आपल्या भारतामध्ये हरियाणा म्हणून एक राज्य आहे. कोणतं राज्य? मग त्या हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र नावाचा भाग आहे. कुठला भाग? कुरुक्षेत्र. पण ज्या वेळेस भगवद्गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली त्यावेळेस हरियाणा राज्य वगैरे काही नव्हतं. फक्त काय नाव होतं? कुरुक्षेत्र. मग त्या कुरुक्षेत्रामध्ये महाभारत झालं. कोणतं युद्ध झालं? मग त्या महाभारतामध्ये या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनाला काय सांगितली? गीता. मग या गीतेमध्ये जे जे देवाने अर्जुनाला सांगितलं त्याची सगळी माहिती दिली. पण ती माहिती कोणत्या भाषेत आहे? संस्कृत मध्ये. कोणत्या भाषेमध्ये? तुमच्या पुस्तकामध्ये पाठ असतात बघा, लेसन असतात. लेसन 1, लेसन 2, लेसन 3 असे असतात की नाही? त्याला आपण चॅप्टर्स पण म्हणतो. काही पाठ म्हणतात, काही धडा म्हणतात. तसं या भगवद्गीतेमध्ये बरं का रे, या भगवद्गीतेमध्ये 18 चॅप्टर्स दिलेत. किती? 18 अध्याय म्हणतात. काय म्हणतात? 18 अध्याय. मग असा हा पवित्र पुस्तक म्हणण्यापेक्षा पवित्र ग्रंथ म्हणतात. कारण ग्रंथ आणि पुस्तकामध्ये फरक असतो. पुस्तक कोणी लिहू शकतं, तुम्ही पुस्तक लिहू शकतात, पण तुम्ही लिहिलेले शब्द हे पवित्रच राहतील असं मात्र नाही. पण देवाने सांगितलेली जी देववाणी आहे, संस्कृत भाषा आहे, ती कशी आहे? पवित्र आहे. आणि त्या पवित्र भाषेमध्ये लिहिलेला तो असतो ग्रंथ. किती अध्याय सांगितले? 18 अध्याय. मग या 18 अध्यायांना प्रत्येक, जसं लेसन 1 ला नाव असतं, लेसन 2 ला नाव असतं, तसं या 18 अध्यायांना वेगवेगळं नाव दिलंय. मग ते 18 अध्याय कर्मयोग आहे. म्हणजे आपण कर्म कसं केलं पाहिजे, काम कसं केलं पाहिजे, तर त्याविषयी दिलेलं आहे. भक्ती योग आहे, देवाची भक्ती केली पाहिजे. असे वेगवेगळे ज्ञान विज्ञान योग आहे. म्हणजे आपण जे विज्ञान शिकतो ना, तर त्या विज्ञानाच्या काही कन्सेप्ट, संकल्पना भगवद्गीतेमध्ये दिलेल्या आहेत. आणि ही भगवद्गीता 18 चॅप्टर्स, त्याच्यामध्ये श्लोक आहेत. श्लोक म्हणजे जसं तुम्ही छोटस शेरो शायरी पाठ करतात, कविता पाठ करतात, त्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स असतात ना, त्याला तुम्ही कविता म्हणतात. मग इथे भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. किती आहेत? 700. आणि ते सगळे कोणत्या भाषेत आहेत? संस्कृत भाषेमध्ये दिलेले आहेत. आणि या संस्कृत भाषेतले श्लोक महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या भगवद्गीतेचंच ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलं. ऐकलंय का तुम्ही? ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ऐकलंय का? आळंदी नाव ऐकलंय? तिथे त्यांची समाधी आहे. अर्जुनाला देव काय म्हणतायत? भगवान श्रीकृष्ण की तुम्ही जीवनामध्ये कधीच घाबरायचं नाही. मग आता तुम्ही शिक्षण घेतात, आपल्याला भीती वाटते अभ्यास करण्याची, काही लोक पाडेपाठ करायला नाटक करतात, भीती वाटते पाठ होईल की नाही. तर मग असं शौर्य नाव आहे आपल्या एका विद्यार्थ्याचं. नाव काय आहे? शौर्य. मग प्रत्येक विद्यार्थी हा काय? एक योद्धा आहे. त्याने ते शौर्य दाखवलं पाहिजे, म्हणजे युद्ध केलं पाहिजे. आता आपल्याला युद्ध करणं म्हणजे काय? तर स्वतः चांगली वागणूक भगवद्गीता आपल्याला शिकवते. भगवद्गीता काय शिकवते? मेहनत करायला शिकवते. मेहनत किती लोक करणार? सगळेच करणार. पण काहींना मेहनत चांगल्या मार्गाने करायची असते, काहींना वाईट मार्गाने करायची असते. मग आपण जर या भगवद्गीतेला
थोडं थोडं समजून घेतलं तर आपण चांगल्या मार्गानेच मेहनत करणार, बरोबर की नाही. भगवद्गीता आपल्याला कर्तव्याचं पालन करा असंही सांगते. नेहमी चांगलं काम केलं पाहिजे, नेहमी सत्य बोललं पाहिजे आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात आलं. आपल्याला जो देव आवडतो त्याचं दिवसभरातून थोडं थोडं नाव घेतलं पाहिजे, नामचिंतन नामस्मरण केलं पाहिजे आणि मन आपलं शांत असलं पाहिजे. आता मी ज्यावेळेस बाकीच्या लोकांना शिकवतो तेव्हा बाकीचे गडबड करतात की नाही, म्हणजे त्यांचं मन शांत नाही. मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार आहेत आणि वेगवेगळे विचार असले की तो व्यक्ती शांत नाही. काही खुर्चीवर बसलेले असतात तरी पाय हलवतात, खाली बसलेले असतात तरी याला बोलतोस त्याला हात लाव असं करतात की नाही, याचा अर्थ त्यांचं मन शांत नाही. त्यानंतर देवावर नितांत आपलं प्रेम आणि श्रद्धा असली पाहिजे. दररोज देवाला कोण कोण नमस्कार करतं? वा छान. बाकीचे नमस्कार करत नाही त्यांनी चालू करा. आई वडिलांना नमस्कार कोण करतं? केलं पाहिजे. ज्यांनी करत नाही त्यांना आधी सांगितलं होतं केलं पाहिजे. आई वडिलांना नमस्कार करायला पाहिजे शाळेत जाण्याच्या अगोदर, क्लासला येण्याच्या अगोदर. तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जीवनाचा एक सुंदर जीवन कसं जगावं, सुंदर जीवन जगण्यासाठी हा ग्रंथ आहे. आपलं जीवन कसं पाहिजे? सुंदर पाहिजे, छान पाहिजे, मस्त पाहिजे, ब्युटिफुल पाहिजे, स्मार्ट पाहिजे. बापरे किती शब्द आहेत त्याला. मग जीवन सुंदर करण्यासाठी त्याचं सूत्र कुठे? भगवद्गीतेमध्ये. कोणी कोणाला सांगितलं? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. कुठे सांगितलं? कुरुक्षेत्रामध्ये. अभ्यास जर तुम्ही मन लावून केला तर तुमच्यावर विद्या देवी प्रसन्न होईल आणि तुमची प्रगती होत राहील. त्यामुळे आपल्याला काही ग्रंथ, संत, या गोष्टी, राष्ट्रभक्त हे सगळे वाचावे लागतील. मग आपल्या ग्रंथालयामध्ये एवढे सगळे पुस्तक आहेत. मग आता ज्यांचं वाचन थोडस कमकुवत आहे त्यांनी दुरुस्त करायचं. आणि छोटे छोटे पण पुस्तक आहेत आपल्याकडे. स्वामी विवेकानंदांचे विचार आहेत, सुभाषचंद्र बोस यांचे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. सगळे विचार आपण जर वाचले अभ्यासासाठी. एपीजे अब्दुल कलामांचं पुस्तक आहे, मग त्यांचं आत्मचरित्र स्वतःने लिहिलेलं पुस्तक ते वाचता येईल. आणि जे महान लोकांनी लिहिलेले पुस्तक आहेत ते वाचले तर आपण पण महान बनणार. आपलं पण काम कसं होईल? महान होईल. नाहीतर आपलं काम कसं राहील? चिंदी चोर सारखं राहणार. लक्षात आलं. त्यामुळे भगवद्गीता हा आपला सनातन धर्माचा ग्रंथ, धर्मग्रंथही त्याला म्हणतात. समजलं? चला, हरे कृष्णा, जय श्रीराम. आता आपण प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सोडून येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो. जय श्रीराम.